नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण उद्याच्या लाईव्ह सेशन विषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत. उद्या म्हणजे शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता आपलं 9वं लाईव्ह सेशन होणार आहे. टाइम टेबल आता तुम्हाला माहीत झालं असेल, कारण ह्यापूर्वी 8 सेशन्स आपली झालेली आहेत. तर सुरुवातीला आपण थोडंसं विश्लेषणाची रिव्हिजन करतो. त्यानंतर इंट्राडे साठीचा ट्रेडिंग प्लॅन बघतो आणि त्यानंतर आपल्याला मार्केट एकदा ओपन झालं की मग निफ्टी आणि बँक निफ्टीचं लाईव्ह विश्लेषण आपण या सेशनमध्ये करत असतो. 10:15 ते 10:30 पर्यंत तुमचे जे काही प्रश्न असतात त्यांची उत्तरं आपण देण्याचा प्रयत्न करतो. याची लिंक आपल्याला आज रात्री सर्व ग्रुप जे आहेत त्याच्यामध्ये शेअर केली जाणार आहे. तर या पद्धतीनं हे लाईव्ह सेशन असणार आहे. उद्याच का लाईव्ह सेशन घेतोय? जनरली आपण शुक्रवारी लाईव्ह सेशन घेत नाही, पण उद्या घेणार आहे. त्याचं कारण आजच्या या विश्लेषणामध्ये तुमच्या लक्षात येईल. आता आपण पुढे जाऊया आणि आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया. तर आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या शुक्रवारी कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलाय. तुम्ही बघू शकता आज एक्सपायरीच्या दिवशी आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर जनरली काय होतं, खाली येतं, मात्र खाली आलं नाही. सुरुवातीला लगेच खाली आलं नाही. पहिल्यांदा एकदा शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला मिळाली. कारण पहिल्या 1-2 मिनिटांमध्येच लक्षात येतं, जर खाली येणार असेल तर ओपनिंग नंतर लगेच खाली येतं. ते जर नाही आलं तर आपल्याला एक बाउन्स बघायला मिळतो. आता इथे माझी अपेक्षा अशी होती की मागचे सलग 2 दिवस 23,875 च्या आसपास आपल्याला हाय बनताना दिसतोय. तर आज जर 23,875 ची लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली, कारण जवळून आपल्याला इथनं ओपन होऊन जात होतं, तर त्यामुळे ब्रेकआउट होण्याची शक्यता होती. तर आपल्याला एक मोठी मूव्हमेंट वरच्या दिशेनं बघायला मिळाली असती. मात्र तसं झालं नाही. त्यानंतर नेक्स्ट कॅन्डल इनसाइड कॅन्डल बनली आणि मग तुम्हाला आठवत असेल की आजच्या लाईव्ह सेशनमध्ये मी सांगितलं होतं की जर इनसाइड कॅन्डल बनते आणि ती 23,800च्या खालीच बनली आहे, तर हा लो ब्रेक झाल्यानंतर आपल्याला खालच्या दिशेनं एक मूव्हमेंट बघायला मिळू शकते. आणि त्याच्यामध्ये आपण टार्गेट सुद्धा सांगितलेली होती की कशा पद्धतीनं 23,700च्या आसपास आपल्याला किंमत खाली येताना बघायला मिळू शकते. त्या पद्धतीनं बरोबर 23,700 पर्यंत किंमत खाली आली आणि त्यानंतर आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला आणि त्यानंतर खूप वेळ साईडवेज झालं. इथे आपल्याला साधारणपणे 2 वाजायच्या आधी थोडा वेळ तुमच्या लक्षात येईल, एक खालच्या बाजूला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये एक स्पाइक दिसते. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये दिसलं तर अचानक एकदम सेलिंग आलं. तर आजच्या लाईव्ह सेशन मध्ये जे आपल्याला प्रश्न विचारला होता एक अल्गो ट्रेडिंगच्या संदर्भात, बऱ्याच वेळेला काय होतं की त्यांचे जे स्टॉप लॉसेस असतात ते डायनॅमिकली मॅनेज केले जातात आणि त्याच्यामुळे होतं काय की अचानक अशी एखादी स्पाइक होऊ शकते. जसं जसं अल्गो ट्रेडिंगचं आपल्याला हे वाढेल तसं आपल्याला अशा स्पाइक्स बघायला मिळू शकतात. ज्या पद्धतीनं स्पाइक आली, म्हणजे ज्या ह्यानं स्पाइक आली, लगेचच आपल्याला रिकव्हरी बघायला मिळाली. तर अशा पद्धतीनं आपल्याला आता ही मुवमेंट झालेली आहे. जनरली असं होतं की अशा ज्या स्पाइक येतात त्या लेवल टेस्ट करायला तो इंडेक्स किंवा तो स्टॉक पुन्हा जातो. तर आता ही जी स्पाइक आली आहे 23,650 पर्यंत, तर आता येणाऱ्या काळात कदाचित ही लेवल टेस्ट करायला एखाद्या वेळेला निफ्टी खाली पण जाऊ शकतो. पण आता आपल्याला उद्या का सेशन घेणार आहे तर ते समजून घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही 23 तारीख, 24 तारीख आणि 26 तारीख अशा 3 दिवसाचा चार्ट बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की वरच्या बाजूला आपल्याला 23,875 च्या आसपास कंटिन्युअस काय झालेलं दिसतंय, हाय बनलेला दिसतोय. थोडं थोडं हाय खाली येताना दिसतोय, पण त्या पद्धतीनं आपल्याला त्याच लेवलच्या आसपास दिसतोय. इथे काय दिसतंय, इथे 23 तारखेला आपल्याला लो इथे बनला, त्यानंतर लो 24 तारखेचा इथे बनला, 23 चा लो इथे बनला आणि
आजचा लो जो होता 26 तारीखचा, तो आपल्या लक्षात येईल की थोडासा खाली बनला, पण ती स्पाइक होती, त्याच्यामध्ये जास्त ट्रेडिंग झालेलं नाहीये. तर तुमच्या लक्षात येईल की इथनं जर आपण हे जर लो जोडायचा प्रयत्न केला जिथे मॅक्झिमम ट्रेडिंग झालंय, तर आपल्याला अशा पद्धतीनं एक वरच्या दिशेनं जाणारी ट्रेंड लाईन बघायला मिळते. तर ह्या ट्रेंड लाईनच्या वर आणि ह्या ट्रेंड लाईनच्या खाली आपल्याला मार्केटमध्ये मुवमेंट होताना दिसते. आता ह्या जर ट्रेंड लाईन उद्यासाठी वाढवायच्या ठरवल्या, तर आपल्याला असं लक्षात येईल की ह्या ट्रेंड लाईन जर वाढवल्या, तर आता हळूहळू अंतर कमी होत येईल आणि आता ब्रेकआउटची शक्यता उद्या किंवा सोमवारी निर्माण होतीये. मोस्ट प्रोबॅबली उद्याच आपल्याला कोणत्यातरी एका दिशेनं मोठी मूव्हमेंट होऊ शकते आणि म्हणून आपण उद्या लाईव्ह सेशन ठेवलेलं आहे. उद्या एक चांगला ट्रेड सकाळच्या सत्रात आपल्याला बघायला मिळू शकतो. तर हे झालं त्याच्या मागचं कारण. थोडीशी मी कारण मीमांसा सांगितली कशा पद्धतीनं आपल्याला गोष्टी दिसतायत. आता 23,775 ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे. खालच्या बाजूची आपण 23,725 ही घेतली आहे. फ्लॅट ओपन झालं 23,700च्या आसपास, 23,750 ला आपल्याला क्लोजिंग आलेलं आहे. फ्लॅट ओपन झालं 23,775 ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली, तर काय होऊ शकतं, पुन्हा एकदा 23,825, 23,875 ह्या लेवल बघायला मिळू शकतात. आता ऑलरेडी एकदा, दोनदा, तीनदा आपण त्याच्या आसपास येऊन खाली आलोय. तिसऱ्या वेळेला काय होईल, कदाचित ही जर लेवल आपण इथे टच केली, तर थोडंसं प्रॉफिट बुकिंग नक्की येईल आणि त्यानंतर पुन्हा ब्रेकआउट येण्याची शक्यता राहू शकते. तर अर्थात तेजी जर करणार असू तर आपल्याला 825, 23,825 आणि 23,875 हीच दोन टार्गेट सुरुवातीला ठेवावी लागतील. नंतर जर प्राइस ऍक्शन होऊन पुन्हा ब्रेकआउट येत असेल, तर मग आपल्याला 23,925 किंवा 24,000च्या दिशेनं सुद्धा वाटचाल होताना 23,950, 975, 24,000 अशी वाटचाल होताना निफ्टीची बघायला मिळू शकते. मात्र जर काही कारणामुळे फ्लॅट ओपन झालं आणि त्याच्यानंतर जर खालच्या दिशेनं यायला लागलं, 23,725 ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली, तर काय होऊ शकतं, खाली येत असताना आपल्याला 23,675, 23,625 आणि 23,575 ह्या लेवल खाली येताना बघायला मिळू शकतात. अगदी 23,525 पर्यंत सुद्धा निफ्टी खाली जाऊ शकतं. कारण आता ज्या पद्धतीनं आपल्याला इथे 3 दिवस हळूहळू आपल्याला व्हॉलॅटिलिटी कमी होताना दिसते. म्हणजे आपण एक प्रकारे व्हॉलॅटिलिटीला दाबून ठेवलंय दोन्ही बाजूनं. ती कोणत्यातरी एका दिशेनं आपल्याला त्याचा स्फोट होताना आणि त्या दिशेनं मोठी मूव्हमेंट होताना बघायला मिळू शकतं. तर हे झालं आपल्याला निफ्टीचं विश्लेषण. आता आपल्याला काय करायचंय, थोडंसं पुढं जायचं आहे आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायचं आहे. तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं, तर आपल्याला लक्षात येईल की सकाळच्या सत्रामध्ये एक गॅप अप ओपन झालं. इथे तर तुमच्या अगदी व्यवस्थित लक्षात येऊ शकतं की मागचे 3 दिवस आपल्याला कशा प्रकारे, हे मागच्या 2 दिवसाचं चित्र दाखवतोय. ओके. तर ह्या एकदम नॅरो रेंजमध्ये बँक निफ्टी ट्रेड करताना दिसतेय. आज गॅप अप ओपन झालं, आपल्याला असं वाटलं की आता ब्रेकआउट येऊ शकतो. इनसाइड कॅन्डल बनली, इनसाइड कॅन्डलचा लो ब्रेक झाल्यानंतर आपल्याला खालच्या दिशेनं एक मोठी मूव्हमेंट बघायला मिळाली. पण ज्या वेळेला ह्या लेवलच्या आसपास आलं, त्याचा ब्रेकआउट दाखवला गेला आणि त्यानंतर पुन्हा बाउन्स आलं आणि मग त्यानंतर जर तुम्ही बघितलं, तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला साधारणपणे हाच जो झोन आहे, त्याच झोनमध्ये मॅक्झिमम ट्रेडिंग होताना बघायला मिळालं. म्हणजे सकाळचा एक तासभर सोडला, तर आपण ह्याच झोनमध्ये दिवसभर ट्रेड करत होतो. आता सलग 3 दिवस हा झोन झालाय. आपण वरच्या बाजूने एकदा प्रयत्न केलाय. आता आपल्यासाठी काय झालंय, मी थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला हे चित्र व्यवस्थित दिसू शकेल. तर इथे काय दिसतंय आपल्याला, वरच्या बाजूला 51,300 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. खालच्या बाजूला 51,050 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. फ्लॅट ओपन झालं, क्लोजिंग कुठे आलंय, 51,170 च्या आसपास आलंय. म्हणजे साधारणपणे इथे कुठेतरी आपल्याला क्लोजिंग आलेलं आहे, बरोबर, मधोमध आलेलं आहे. जर समजा इथून वर जायचा प्रयत्न झाला, 51,300 पुन्हा एकदा वरच्या दिशेनं ब्रेकआउट केलं, तर साधारणपणे काय आहे की 51,400 आणि 51,500 ही टार्गेट येऊ शकतात. 51,500 ला थोडासा रेजिस्टन्स आहे. तर जर तो ब्रेक झाला, तर काय होऊ शकतं, मग थोडंसं वर जाऊन 51,600 पर्यंत जाऊ शकतं. मात्र वर जाताना पहिली दोन टार्गेटच आधी आपल्याला लक्षात ठेवायला लागणार आहेत. जर समजा फ्लॅट ओपन झालं, खाली यायचा प्रयत्न झाला, 51,050 च्या खाली टिकायला लागलं, तर आपण काय करू शकतो,
50,950 आणि 50,850 आणि त्याच्याही खाली जर टिकलं तर 50,750 ही 3 टार्गेट आपल्याला खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात. 51,000 ची लेवल जर एकदा तुटली तर सेलिंग थोडंसं जास्त वाढू शकतं आणि इथे दाखवताना 50,750 ही लेवल दाखवली आहे तिसरं टार्गेट. खालची टार्गेट पुन्हा एकदा ऐका, चुकून मी 51,000 म्हणणं असण्याची शक्यता आहे. 50,000 51,050च्या खाली गेलं की 50,950, 50,850 आणि 50,750 ही टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. तर ह्याच्यामध्ये सुद्धा इतकं साइडवेज मुवमेंट आपल्याला होताना दिसतेय की आपल्याला आता ब्रेकआउट येण्याची शक्यता वाढलेली आहे आणि तो उद्याच होण्याची शक्यता जास्त दिसते. तर त्या दृष्टीनं उद्या आपण लाईव्ह सेशनमध्ये त्याचा विचार करणार आहोत. तर हे झालं इंडेक्सचं ॲनालिसिस. आता आपल्याला पुढं जायचं आहे. मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना आहे आणि ती महत्त्वाची सूचना अशी आहे, की आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल, की आपल्या चॅनलवर किंवा शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर आपण शेअर मार्केटचं जे शिक्षण आहे, ते 3 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये देतो. बरोबर? त्यातला पहिला टप्पा आहे ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे फ्री कोर्सेस बनवलेले आहेत. 3 फ्री कोर्सेस आपल्या चॅनलवर त्याचे व्हिडिओ प्रसिद्ध केलेले आहेत. त्या कोर्स संदर्भात तुम्हाला जर माहिती हवी असेल, तर तुम्ही काय करू शकता, फ्री कोर्स असा एक WhatsApp मेसेज इथे नंबर दिलेला आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ह्या नंबरवर तुम्ही जर पाठवलत तर तुम्हाला फ्री कोर्समध्ये असणाऱ्या कोर्सेसच्या लिंक्स आणि इतर माहिती तुम्हाला सांगितली जाईल. हे 3 फ्री कोर्सेस आपण आपल्या चॅनलवर बघू शकता. त्याच्या सर्व लिंक तुम्हाला मिळू शकतील. त्यानंतर जर समजा तुम्हाला प्रीमियम ग्रुप ही झाली पहिला स्टेप. फ्री कोर्स हा झाला पहिला टप्पा. दुसरा टप्पा आहे प्रीमियम ग्रुपचा. प्रीमियम ग्रुप जॉइन करायचा असेल तर सध्या 2024 मध्ये आपला नियम काय आहे की अपस्टॉक्स आहे, एंजल वन आहे किंवा सॅमको आहे. ह्या 3 पैकीच कोणत्याही एका ब्रोकरकडे जर तुम्ही ह्या ग्रुपच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या रेफरल लिंकद्वारे अकाउंट ओपन केलं, डीमॅट अकाउंट ओपन केलं, तर तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सध्या लाईफ टाईम फ्री मेंबरशिप मिळते. लवकरच अकाउंट ओपनिंग करून प्रीमियम ग्रुपची लाईफ टाईम फ्री मेंबरशिप जी आहे ती स्कीम बंद होणार आहे. आता आपण दर वर्षासाठी काही पैसे भरूनच प्रीमियम ग्रुपमध्ये एंट्री देणार आहोत, कारण प्रीमियम ग्रुपमध्ये 2025 ला आपण अनेक गोष्टी नव्यानं सुरू करतोय. तर त्यामुळे फ्री आपल्याला जर जॉईन व्हायचं असेल तर फक्त एक डीमॅट अकाउंट ओपन करावं लागेल आणि ह्या 3 ब्रोकरपैकी एकाकडे करावं लागेल आणि ते सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या खाली दिलेल्या रेफरल लिंकद्वारेच करावं लागेल. तुमचं पहिलं अकाउंट जर असेल, एखाद्या ब्रोकरकडे असेल, समजा तुमचा एंजल वन मध्ये अकाउंट असेल, तर तुम्ही ह्या रेफरल लिंकद्वारे अपस्टॉक्स मध्ये काढू शकता. एकच व्यक्ती वेगवेगळ्या ब्रोकरकडे डीमॅट अकाउंट ओपन करू शकतो. माझी या तिन्ही ब्रोकरकडे डीमॅट अकाउंट स्वतःची आहेत. तर ह्या पद्धतीनं आपल्याला प्रीमियम ग्रुप जॉईन करता येईल. प्रीमियम ग्रुप विषयी तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, जसं फ्री कोर्ससाठी केलं तसं प्रीमियम ग्रुप असा एक WhatsApp मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला मला पाठवा. तुम्हाला प्रीमियम ग्रुपची माहिती तिथे सांगितली जाईल. त्यानंतर हा झाला दुसरा आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे पेड कोर्स. तर आता आपण जानेवारी 2025 मध्ये कॉम्बो कोर्स पुन्हा एकदा लॉन्च करतोय. त्याच्यामध्ये 2 कोर्सेस आहेत, एक मनी मशीन कोर्स आणि एक ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आणि ह्या दोन्ही कोर्सेसची जी नवीन बॅच एकत्रित, त्याला कॉम्बो कोर्स असं नाव आहे, आपण जानेवारी 2025 मध्ये सुरू करतोय आणि त्याचे ऍडमिशन आजपासूनच सुरू झालेले आहेत. आता हा जो कोर्स आहे याच्यामध्ये सर्व जे जुने सदस्य आहेत, म्हणजे ह्यापूर्वी कॉम्बो कोर्सला ज्यांनी ज्यांनी ऍडमिशन घेतलेली आहे त्या सर्व सदस्यांना पुन्हा एकदा हा कोर्स रिफ्रेश करण्याची संधी असणार आहे. याचं कारण असं आहे की ह्या बॅच पासून, जानेवारी 2025 या बॅच पासून अनेक नवीन संकल्पना ह्या कोर्समध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे तो नवीन कंटेंट असेल किंवा काही प्रॅक्टिकल सेशन्स असणार आहेत, तर ती तुम्हाला जुन्या सदस्यांना सुद्धा मिळू शकतात आणि तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला सुद्धा ह्या नवीन कंटेंटचा फायदा होऊ शकतो. आता तुम्हाला ह्याच्यासाठी सध्या काय केलंय आपण, आजपासून ऍडमिशन चालू झालेले आहेत. तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायची असेल
तर आपल्याला 5 जानेवारीपर्यंत एक मुदत दिलेली आहे. ॲडमिशन आपल्याला 15 तारीखपर्यंत चालू राहतील, पण 5 जानेवारी 2026 पर्यंत जे कोण ॲडमिशन घेतील त्यांना 2024 चीच फी लागू राहणार आहे. म्हणजे आपल्याला जी सध्या फी आहे त्याच फीनं तुम्हाला ॲडमिशन घेता येईल. 5 तारीख नंतर मात्र 2025 ची जी फी आहे ती लागू होणार आहे. तर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर लवकरात लवकर घ्या. पहिल्या काही सदस्यांना आणि 5 तारखेपर्यंत आपण जुन्याच फी स्ट्रक्चरमध्ये, जुन्याच फीमध्ये प्रवेश देणार आहोत. आणि जर तुम्हाला ह्या पेड कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज आपल्याला ह्या नंबरला पाठवायचा आहे. कृपया कुणीही व्हॉट्सअप नंबरला कॉल करू नका किंवा नॉर्मल नंबरला कॉल करू नका. तुम्हाला जी काय माहिती पाहिजे असेल ती व्हॉट्सअप मेसेजद्वारेच दिली जाणार आहे. त्यामुळे ह्या नंबरचा उपयोग फक्त मेसेज करण्यासाठीच करू शकता. तर तुम्हाला झालं म्हणजे आपल्या लक्षात येईल की फ्री कोर्स, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स असे आपल्याला 3 लेव्हल आहेत, ज्याच्या साहाय्यानं आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केट मराठीवर शेअर मार्केटचं शिक्षण दिलं जातं. आणि ही जी बॅच आहे, ही बॅच आता जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे. तर तुम्ही त्याचा मेसेज पाठवू शकता. जे मेसेज पाठवतील त्यांना त्यांना त्याची सर्व माहिती सांगितली जाईल. आता आपण काय करूया, पुढे जाऊया आणि स्टॉकचं एनालिसिस करायला सुरुवात करूया. तर त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा चार्टवर आलोय. सगळ्यात पहिल्यांदा 15 मिनिटावरनं टाइम फ्रेम आपण डेली टाइम फ्रेममध्ये जाऊया. डेली टाइम फ्रेममध्ये आलो. झूम लेवल थोड्याशा ॲडजस्ट करतो आणि आपले या आठवड्याचे जे स्टॉक आहेत त्यांचं आपण शेवटच्या एका दिवसासाठी विश्लेषण करूया. सगळ्यात पहिला स्टॉक जो आहे या आठवड्यात त्याचं नाव आहे डॉक्टर रेड्डीज लॅब. डॉक्टर रेड्डीज लॅबमध्ये आपल्याला ब्रेकआउट येईल असं वाटलं होतं आणि म्हणून आपण हा स्टॉक बघतोय. हा स्टॉकनं काय केलं होतं, ह्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्याला ब्रेकआउट देऊन खाली आला होता. ही जी ब्रेकआउटची लेवल होती 1358 च्या आसपास असणारी. दुसऱ्या दिवशी सोमवारी काय झालं, थोडंसं खाली आलं. मंगळवारी काय झालं, थोडंसं वर गेलं आणि आता गुरुवारी इनसाइड कॅन्डल बनली आहे. जर समजा 1360 च्या वर आपल्याला ह्या स्टॉकमध्ये किंमत टिकत असेल तर आपण काय करू शकतो, आजचा दिवसाचा जो लो आहे त्याच्या थोडंसं खाली स्टॉप लॉस ठेवून ह्याच्यामध्ये आपल्याला तेजी होताना बघायला मिळू शकते. कारण ही 1358 ची जी लेवल आहे ही मागच्या अनेक दिवसांपासूनची लेवल आहे आणि तुम्ही बघू शकता की साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापासूनची ही लेवल आहे. म्हणजे मागच्या जवळ-जवळ 2 महिन्यापासूनची ही लेवल आपल्याला सप्टेंबर महिन्यापासून आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. तर त्यामुळे जर 1360 च्या वर हा स्टॉक जर टिकला तर येणाऱ्या काळात आपल्याला ह्या स्टॉकमध्ये 1400 1420 पर्यंत किंमत वर जाताना बघायला मिळू शकते. स्टॉकचं नाव आहे डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी. आपण पुढे जाऊया. पुढचा स्टॉक आहे द रॅमको सिमेंट कंपनी. तर रॅमको सिमेंट लिमिटेड या स्टॉकमध्ये आपल्याला इथे एक एम पॅटर्न बनलेला दिसला होता मागच्या आठवड्यात आणि म्हणून आपण हा स्टॉक विचारासाठी घेतला होता. मात्र त्यानंतर काय झालं, त्यानंतर तुम्ही सोमवारी बघितलं तर थोडंसं आता इथे ही लेवल जी आहे ह्याला सपोर्ट घेतलाच जाऊ शकतो. त्यामुळे इथनं थोडंसं सोमवारी वर जाताना दिसलं. मंगळवारी पुन्हा खाली आलं आणि आज अखेर ब्रेकआउट आपल्याला मिळालेला आहे. आता आजचा जर लो येणाऱ्या काळात ब्रेक झाला तर आपण या स्टॉकमध्ये खाली येत असताना 952 किंवा 953 हे खालचं टार्गेट ठेवू शकतो. त्या दिशेनं आता द रॅमको सिमेंट लिमिटेड या कंपनीची वाटचाल होताना दिसतेय. आणि जर ती लेवल ब्रेक केली तर मग आपण काय करू शकतो, मी पहिल्या दिवशी जसं सांगितलंय इथपासून हे अंतर मोजायचं किती पॉइंट आहे, तितकंच पॉइंट आपल्याला खाली जायचं आणि ते टार्गेट आपण लावू शकतो. हा होमवर्क मी तुमच्यासाठी देतोय. येणाऱ्या काळात आपल्याला जर आजचा लो ब्रेक झाला तर 953 आणि तेही ब्रेक झालं तर मी जे टार्गेट सांगितलंय त्या पद्धतीनं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आपण पुढे जाणार आहोत. पुढचा जो स्टॉक आहे तो आहे बलरामपूर चिनी मिल्स. बलरामपूर चिनी मिल्स मध्ये आपल्याला काय दिसलं होतं, एम पॅटर्न दिसला होता आणि त्याचं ब्रेकआउट आलेलं होतं. हा एम पॅटर्न होता, याचं ब्रेकआउट आलेलं होतं आणि मागचे 3 दिवस हळूहळू हळू खाली जातोय. आता आपल्याला टार्गेट कोणतं आहे, टार्गेट आहे 505 रुपयाचं. तेही ब्रेक झालं तर टार्गेट आहे 494 रुपयाचं. तर अशा पद्धतीनं हा स्टॉक आणखीन खाली जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो असं चित्र सध्या दिसतंय. तर हे झालं बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेड या स्टॉक विषयी. आता शेवटचा स्टॉक बघणार आहोत ज्याचं नाव आहे
टोरंट पॉवर. टोरंट पॉवरमध्ये आपल्याला काय दिसलं होतं? टोरंट पॉवरमध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर आपल्याला इथे एम पॅटर्नचं ब्रेकआउट बघायला मिळालं होतं. म्हणजे इथे तेजी झाली, परत सेलिंग झालं, परत तेजी झाली आणि परत सेलिंग झालं होतं. मात्र त्यानंतर सोमवारी ह्या लेवलच्या आसपास आल्यावर सोमवारी थोडंसं सोमवारी फ्लॅट ओपन झालं, वर जायचा प्रयत्न झाला आणि पुन्हा खाली येतंय. आता काय होऊ शकतं? आता जर ही लेवल तोडली म्हणजे 1400 68च्या आसपास असणारी ही जी लेवल आहे किंवा 1460च्या आसपास असणारी ही जी लेवल आहे, ही जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली तर काय होऊ शकतं? या स्टॉकमध्ये आणखीन सेलिंग येताना आपल्याला बघायला मिळू शकतं. तर हे झालं ह्या आठवड्यातल्या स्टॉक विषयी ज्याची चर्चा आपण आज देखील केली. तर हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या काही सूचना असतील, काही कमेंट्स असतील, प्रश्न असतील, तर ते अवश्य कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगू शकता. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.